द न्यू पार्ट इज जिनोमिक्स. आता आपल्याला काय सुरू करायचं आहे? जिनोमिक्स चॅप्टर सुरू आहे आपलं, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ॲक्च्युली या जिनोमिक्समध्ये काय स्टडी करायचं आहे आपल्याला? एक पार्ट आहे HGP ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आणि दुसरा पार्ट आहे DNA फिंगर प्रिंटिंग. ॲक्च्युली थोडंसं आपण इंट्रोडक्शन करू की जीन म्हणजे काय, जिनोम म्हणजे काय, मग जाऊ आपण जिनोमिक्सला. मग व्हॉट इज जीन? The segment of the DNA which expresses the character and transmit the character from one generation to the next is called as a gene, or in another words the structural and functional unit of the life, it is called as a gene. मी काय म्हटलं, सपोज हा जर DNA असेल, हा इथून इथपर्यंत एवढा जर DNA असेल तर या पर्टिक्युलर DNAचा एखादा सेगमेंट की जो कॅरेक्टर एक्सप्रेस करेल आणि तो पुढच्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर ट्रान्समिट पण करेल, तेवढ्या DNAच्या सेगमेंटला काय म्हणतो आपण? जीन. सो व्हॉट इज ॲक्च्युअली जीन इज? इट इज नथिंग बट इट इज अ सेगमेंट ऑफ DNA. फक्त त्या पर्टिक्युलर DNAच्या सेगमेंटनी कॅरेक्टर एक्सप्रेस केलं पाहिजे आणि ते कॅरेक्टर एका जनरेशनमधून पुढल्या जनरेशनमध्ये नेलं पाहिजे. That particular thing, it is called as gene. The term gene for the first time it was given by Johanson. पण याच पर्टिक्युलर जीनला मेंडेलनी, जॉन ग्रेगर मेंडेलनी काय म्हटलं होतं? फॅक्टर ऑर डिटर्मिनर ऑर युनिट ऑफ द लाईफ. पण तो जर जीन फॉर एक्झाम्पल आपण ऑब्झर्व केला की ज्याला आपण आता DNAचा सेगमेंट म्हटलं, तो जर जीन एखाद्या ऑर्गॅनिझम मधला हॅप्लॉइड सेट मधला जर आपण काउंट केला, म्हणजे ते सगळे जीन्स एका हॅप्लॉइड सेट मधले जर काउंट केले, तर टोटल जेवढे काही जीन्स त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एका हॅप्लॉइड सेट मध्ये प्रेझेंट असेल ना, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ जिनोम. आता हॅप्लॉइड सेट म्हणजे काय? ॲक्च्युली मी ऑर्गॅनिझम आहे, मी डिप्लॉइड आहे. मी का डिप्लॉइड आहे? कारण मी माझ्या फादर आणि मदरचा प्रॉडक्ट आहे. फादरकडे टोटल क्रोमोझोम किती होते एका सेलमध्ये? 46. मदरकडे पण टोटल क्रोमोझोम्स किती होते एका सेलमध्ये? 46. पण जेव्हा फादर आणि मदरनी गमिट्स तयार केले, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर गमिट्समध्ये त्यांच्या बॉडीच्या क्रोमोझोम नंबरपेक्षा गमिटमध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ आला, कारण एक डिव्हिजन झालं. दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज मियोसिस. म्हणजे फादरनी फॉर एक्झाम्पल गमिट तयार केला, म्हणजे स्पर्म तयार केला असेल, तर त्या स्पर्ममध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आला? 23. त्यांच्या बॉडी सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती होता? 46. मदरकडे फॉर एक्झाम्पल जर फिमेल गमिट तयार झाला असेल, ओव्हम त्याला म्हणतो आपण, तिथे पण क्रोमोझोमचा नंबर किती आला? 23. कारण त्या मदरच्या पण बॉडी सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर काय होता? 46. म्हणजे गमिट तयार होताना क्रोमोझोमचा नंबर हाफ होतो. दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज अ मियोसिस. आणि हाफ क्रोमोझोम नंबर होतो म्हणजे याचा अर्थ 2n ला हाफ केलं तर आपल्याला nn मिळेल. म्हणजे गमिट हा काय असतो? n म्हणजे हॅप्लॉइड. दुसरा पण गमिट काय असतो? n म्हणजे काय असतो? हॅप्लॉइड. म्हणजे हॅप्लॉइडमध्ये गमिटमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे? 23. मग 23 मदरकडचे क्रोमोझोम्स म्हणजे फिमेल गमिटमधले आणि 23 फादरकडचे क्रोमोझोम्स म्हणजे मेल गमिटमधले, हे जर कंबाईन झाले तर माझ्या बॉडीचा पहिला सेल तयार झाला. दॅट इज नाव कॉल्ड ॲज अ झायगोट. म्हणजे याचा अर्थ माझ्या बॉडीचा पहिला सेल कोण? तर झायगोट. त्या झायगोटमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती? तर 46. का 46? कारण मेल गमिटकडून 23 क्रोमोझोम्स आले, फिमेल गमिटकडून 23 क्रोमोझोम्स आले. टोटल त्या झायगोटमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती झाला? 46. पण या 46 क्रोमोझोम्समध्ये 23 क्रोमोझोम्स हे फादरकडचे आहे म्हणजे पॅटर्नल आहे. 23 क्रोमोझोम्स हे मदरकडचे आहे म्हणजे मॅटर्नल आहे. पण 23 क्रोमोझोम्स जे पॅटर्नल आहे, 23 क्रोमोझोम जे मॅटर्नल आहे, या पर्टिक्युलर क्रोमोझोम्समध्ये जीन्स सारखे आहे. म्हणून मॅटर्नल आणि पॅटर्नल दोन्ही जीन्स काउंट करण्यापेक्षा जर एक फक्त मॅटर्नल किंवा पॅटर्नल एका सेट मधले जर टोटल जीन्स आपण काउंट केले, इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर जीन्सनी आपल्याला आपली आयडेंटिटी क्लिअर होईल. म्हणजे त्या पर्टिक्युलर जीन्सच्या टोटलला काय म्हणतो आपण? जिनोम. So what is this particular genome then? The total number of genes present in one set of chromosome, म्हणजे haploid set of chromosome, that particular thing it is called as a genome.
The term genome for the first time it was given by H. Winkler in 1920. की ही जिनोम जी टर्म आहे ही सगळ्यात पहिल्यांदा कोणी आपल्याला दिलेली असेल तर एच विंकलर केव्हा 1920. आता तिथून एक नवीन टर्म आहे जिथून आपला पार्ट आता कंटिन्यू होईल, दॅट इज कॉल्ड एज जिनोमिक्स. मग जिनोमिक्स म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ द बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ जिनोम ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिफिक ऑर्गॅनिझम. इट इज कॉल्ड एज अ जिनोमिक्स. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आहे, फॉर एक्झाम्पल इकोलाय बॅक्टेरियम आहे, त्या इकोलाय बॅक्टेरियममध्ये एकच सर्क्युलर क्रोमोझोम आहे कारण तो बॅक्टेरियम आहे. तर त्या सर्क्युलर क्रोमोझोम मध्ये टोटल नंबर ऑफ जीन्स किती प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? जिनोम ऑफ द इकोलाय बॅक्टेरियम. एखादा ईस्ट आहे, सायंटिफिक नेम आहे सॅकॅरोमायसिस सेरेविसी. त्याच्याकडे फॉर एक्झाम्पल टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती आहे आणि त्या टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम पैकी हॅप्लॉइड सेटमध्ये टोटल जीन्स किती प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण जिनोम ऑफ द ईस्ट. फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन आहे, तर ह्युमन मधले फॉर एक्झाम्पल प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, पण 46 क्रोमोझोम्स पैकी एका सेटमध्ये म्हणजे 23 क्रोमोझोम्स मध्ये टोटल नंबर ऑफ ऍक्टिव्ह जीन्स किती आहे त्याला काय म्हणतो आपण? जिनोम. मग असा जर जिनोम आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा स्टडी केला, इफ दिस पर्टिक्युलर जिनोम इफ इट इज स्टडीड ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ or different kinds of organism, that study of that particular genome of that particular organism, it is called as a genomics. So what is genomics then? The branch of the biology which deals with the study of genome of that particular specific organism, it is called as genomics. And the term genomics for the first time it was given by T.H. Roderick in 1986. T.H. Roderick या सायंटिस्टनी 1986 मध्ये ही पहिल्यांदा टर्म आणली. दॅट पर्टिक्युलर टर्म इट इज कॉल्ड एज अ जिनोमिक्स. बट दिस पर्टिक्युलर जिनोमिक्स इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. The one it is called as structural genomics, the another it is called as functional genomics. मग structural genomics म्हणजे काय? It involve mapping, sequencing and analysis of the genome. की structural genomics मध्ये काय होणार की सपोज फॉर एक्झाम्पल तो डीएनए असेल तर त्या पर्टिक्युलर डीएनए मधला तेवढा जो जीन आहे तो मॅप करायचा. मॅप करायचा म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर जीन मध्ये कसे कसे न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहे. जीन म्हणजे डीएनए, म्हणजे डीएनए मध्ये न्यूक्लिओटाइड्स कसे आहे, ॲडेनाइनचा न्यूक्लिओटाइड कसा आहे, थायमिनचा न्यूक्लिओटाइड कसा आहे, ग्वानिनचा न्यूक्लिओटाइड कसा आहे, सायटोसिनचा न्यूक्लिओटाइड कसा आहे, त्याला म्हणतो आपण मॅपिंग. म्हणजे ते न्यूक्लिओटाइड्स त्या पर्टिक्युलर जीन मध्ये कसे अरेंज झालेले आहेत. That arrangement of that particular nucleotide in that particular specific gene it is called as mapping. Another it is called as sequencing. की त्या पर्टिक्युलर जीन्सचा त्या ऑर्गॅनिझम मध्ये त्या डीएनए मध्ये सिक्वेन्स कसा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सिक्वेन्सिंग अँड अनालिसिस. की ते सगळे जीन्स फॉर एक्झाम्पल त्या ऑर्गॅनिझम मध्ये फंक्शन परफॉर्म करत आहे का त्याला काय म्हणतो आपण? अनालिसिस. सो मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड अनालिसिस ऑफ जीन्स in that particular given genome it is called as structural genomics. Another it is called as the functional genomics. It deals with the study of functions of all gene sequences and their expressions in the organism. Yes. की आता आपण स्ट्रक्चरल जीन्स मध्ये ते पर्टिक्युलर जीन्स त्या पर्टिक्युलर जीन्सला आपण मॅप केलं की त्या पर्टिक्युलर जीन मध्ये न्यूक्लिओटाइड्स कसे कसे प्रेझेंट आहे, किती बेस पेअर्स आहे. फंक्शनल जिनोमिक्स मध्ये आपण काय करणार की त्या पर्टिक्युलर जीननी त्या ऑर्गॅनिझम मध्ये कोणतं फंक्शन परफॉर्म केलेलं आहे, तो पर्टिक्युलर जीन त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय, दॅट स्टडी इट इज कॉल्ड एज फंक्शनल जिनोमिक्स. सो सिम्पली इन सिंपल वर्ड्स, स्ट्रक्चरल जिनोमिक्स it include or it involve the study of identification of gene or mapping of gene or sequencing of gene or analysis of the gene. In functional genomics, that particular include the study of expression of that particular gene or the function performed by that particular gene in that particular given organism. So thus this genomics it is of two different types. The one it is called as structural genomics, the another it is called as the functional genomics. मग आता या जिनोमिक्सचे applications of genomics की आपण genomics का स्टडी करतो. नंबर 1, it is used in agriculture to develop transgenic crops having more desirable character. Yes. की या जिनोमिक्सचा हा एक इम्पॉर्टंट रोल आहे काय की दिस पर्टिक्युलर जिनोमिक्स इट बिकॉज डील्स विथ द study of a gene. Naturally that particular specific studied gene, if we have isolated or taken and it is transferred to the another plant for more desirable character, naturally that particular new plant with transferred gene it is now called as a transgenic plant that can be produced with the help of this particular study of the genes, that is called as the genomics.
So it is used in agriculture to develop transgenic crops having more desirable character. Number two, genetic markers developed in genomics have applications in forensic sciences or forensic applications. की या जिनोमिक्समध्ये जी पर्टिक्युलर जीन्स आपले स्टडी झालेले आहे त्याचे जर आपण मार्कर्स तयार केले तर त्या मार्कर्समुळे कुठल्या ऑर्गॅनिझम मधले कुठल्या स्पेसिफिक स्पेसीजमध्ये ते मार्कर्स यूज करून आपण फोरेन्सिक स्टडी करू शकतो. थर्ड, it can lead to introduce new gene in microbes to produce enzymes, proteins and even biofuels. की या जिनोमिक्समध्ये जे जीन्स आपण स्टडी केलेले आहे आपल्याला माहित झालेलं आहे की या पर्टिक्युलर जीनमध्ये हे एवढे एवढे न्यूक्लिओटाइड्स आहे. या न्यूक्लिओटाइड्सनी म्हणजे त्या जीननी हे फंक्शन परफॉर्म केलेलं आहे म्हणजे कॅरेक्टर एक्सप्रेस केलेलं आहे हे जर माहिती असेल तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर जीन फॉर एक्झाम्पल इफ इट इज कलेक्टेड, इफ इट इज आयसोलेटेड, इफ इट इज सेपरेटेड and if it is transferred to the another microorganism, that microorganism after accepting that particular gene now express the character. For example, production of new proteins, production of new enzymes, for example, production of biofuels. So these may be the characters which can be expressed after transferring the gene, known gene to the another microorganism. Fourth, it is useful in medicine, biotechnology and social sciences. Yes, this is again another important application of this particular genomics, that this particular genomics, being it is a study of genes, it can be used in medicines. It can be used in biotechnology. It can be used in social sciences. Fifth, it helps in the treatment of genetic disorders through gene therapy. Yes, this is very important and modern recent application of this particular genomics, that this particular genomics, it can be used to treat the genetic disordered, genetic faulty genes that can be removed with the help of this particular genomics. Because ऍक्च्युअली जिनोमिक्समध्ये फॉर एक्झाम्पल एखादा नॉन सिक्वेन्स एखाद्या जीनचा नॉर्मल जीनचा जर आपल्याला मिळालेला असेल आणि एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये तो पर्टिक्युलर सिक्वेन्स जर फॉल्टी असेल तर इनडायरेक्टली विथ द हेल्प ऑफ जीन थेरपी नाव वी कॅन ट्रान्सफर, वी कॅन इंट्रोड्यूस द नॉर्मल जीन विथ नॉन फंक्शन into the organism with a faulty gene. So indirectly this is called as a gene therapy. So these are the important applications of thing that is called as a genomics. आता या पर्टिक्युलर जिनोमिक्समध्ये एक मेन पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज HGP, दॅट इज कॉल्ड ॲज अ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ऍक्च्युअली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय आहे की ह्युमनमध्ये एका हॅप्लॉइड सेटमध्ये टोटल जीन्स किती आहे त्या प्रत्येक जीन्सचं फंक्शन त्या ह्युमनमध्ये काय आहे तो स्टडी आहे दॅट इज कॉल्ड ॲज ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. The Human Genome Project was initiated in 1990 by Human Genome Organization. की हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट केव्हा सुरू झाला तर 1990ला सुरू झाला. कोणी सुरू केला तर एक ऑर्गनायझेशन आहे. दॅट ऑर्गनायझेशन इट इज ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. इट वॉज कोऑर्डिनेटेड बाय US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. की बा हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनाइज कोणी केला तर या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनने केला दॅट इज US Department of Energy and National Institute of Health. Other partners in Human Genome Project are UK, France, Germany, Japan, India and China. And indirectly this is the multinational approach towards the study of that particular genome. That particular genome mainly for example it relates with the human genome. That's why that particular project it is called as a Human Genome Project. The HGB began in 1990 and it is completed in 2003. की हा पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे की या ह्युमन जिनोम प्रोजेक्टला सुरुवात केव्हा झाली 1990ला, कंप्लीट केव्हा झाला तर 2003ला. स्टडी काय झाला की सपोज फॉर एक्झाम्पल माझा एक सेल असेल त्या पर्टिक्युलर सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. त्या 46 क्रोमोझोम पैकी एक सेट म्हणजे 23 क्रोमोझोम सेट बाहेर काढून त्या पर्टिक्युलर 23 सेट मधल्या प्रत्येक क्रोमोझोम मध्ये जीन्स कशी अरेंज झालेले एका जीनमध्ये न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स कसा आहे तो स्टडी दॅट इज कॉल्ड एज ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. एम्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट की बा या पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ठीक आहे 1990ला सुरू झाला 2003ला पण झाला पण एम काय होतं नंबर 1 मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट न्यूक्लिओटाइड लेवल. की प्रत्येक क्रोमोझोम असेल तर त्याच्यामध्ये असलेला जो DNA आहे तो बाहेर काढून आयसोलेट करून त्या प्रत्येक DNA मध्ये न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस कसे प्रेझेंट आहे तो स्टडी झाला. सेकंड टू स्टोअर द इन्फॉर्मेशन इन डेटाबेस
की ही इन्फॉर्मेशन मग आता वास्ट इन्फॉर्मेशन आहे की एका जीनमध्ये एवढे एवढे न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहे, ही इन्फॉर्मेशन ऑन पेपर, ऑन बुक, इन बुक हे ठेवणे ठीक आहे, पॉसिबल आहे, पण ते रिकलेक्ट करणे ती इन्फॉर्मेशन डिफिकल्ट आहे. दॅट्स दिस पर्टिक्युलर कलेक्टेड इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, इट इज प्रिझर्व्ड, it is taken in the computer and that is in the form of base that is called as a database to develop tools and technique to analyze the data. त्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये हे पण इम्पॉर्टंट होतं की त्या जीन मध्ये कसे न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहे, म्हणजे तो जीन कसा आहे हे माहीत झालं, पण तो पर्टिक्युलर जीन कसा वर्क करतो, त्या जीनचं जीनमध्ये असलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी रीड करायची, त्याच्यासाठी टूल्स आणि टेक्निक्स पण डेव्हलप करायचे. फॉर ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू प्रायव्हेट सेक्टर्स लाईक इंडस्ट्रीज, की आता ही जी इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली 1990 पासून तर 2003 पर्यंत, ही इन्फॉर्मेशन स्टोअर करून उपयोग नाही, ती इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या कंपनीज, इंडस्ट्रीज ला जर दिल्या तर त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीज कडून त्या पर्टिक्युलर डेटाबेसला यूज करून नवीन प्रॉडक्ट तयार होईल. टेकिंग केअर ऑफ द लीगल, एथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराइज फ्रॉम द प्रोजेक्ट. एक केअर घेतल्या गेली काय की या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनचा कुठे मिसयूज नाही झाला पाहिजे. HGP इज क्लोजली रिलेटेड विथ द बायोइन्फॉर्मॅटिक्स. येस ऑफकोर्स, कारण हा जो पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये जी इन्फॉर्मेशन मिळाली ही वास्ट इन्फॉर्मेशन मिळाली. विदाउट कॉम्प्युटर अनालिसिस दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन कॅनॉट बी स्टोर्ड, कॅनॉट बी अनालाइज. दॅट्स वाय that particular new branch which arise from this particular biology and computer science, it is called as the bioinformatics. So branch of the biology again which deals with the study of biological information with the help of computer technology, it is called as the bioinformatics. Indirectly this particular genomics, it is nothing but it is a part of bioinformatics. इट हेल्प इन फील्ड्स लाईक मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड लाईफ सायन्सेस, की या जिनोमिक्सचा आपल्याला या वेगवेगळ्या फील्डमध्ये पण यूज झाला, इम्पॉर्टन्स माहिती झालं. मेडिसिन आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, लाईफ सायन्सेस आहे. HGP provide accurate and complete sequence of 3 billion base pairs which make the human genome project. ह्युमन जिनोम, की या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये एक माहीत झालं आपल्याला की आपल्या टोटल एका हॅप्लॉइड सेटमध्ये 3 बिलियन बेस पेअर्स आहे. बेस पेअर तुम्हाला कळते, बेस पेअर म्हणजे ए पेअर विथ टी ही झाली बेस पेअर, जी पेअर विथ सी ही झाली बेस पेअर, कारण डीएनए आपला डबल स्टँडर्ड आहे, म्हणजे इनडायरेक्टली या स्टँडवर जर ए असेल तर याला पेअर होईल टी, या स्टँडवर जी असेल तर याला पेअर होईल सी, याला म्हणू आपण एटी ला बेस पेअर, जी सी ला बेस पेअर. सो विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वी केम टू द observation that human genome consists of around 3 billion base pairs. Now, about 33,000 genes have been estimated to be present in human. आता या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये ही पण गोष्ट माहिती झाली की इन ह्युमन जिनोम there is presence of around 33,000 genes. The project was also aimed to sequence the genomes of other organisms also. की या पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये ठीक आहे, एक्झाम्पल एक्सपेरिमेंटल मटेरियल ह्युमन घेतलं गेलं, पण बिसाइड्स ह्युमन दिस पर्टिक्युलर जिनोमिक्स or human genome project also studied the genome of other organisms like E. coli, bacterium, yeast, fungus, unicellular fungus, plants like rice, Arabidopsis, moss म्हणजे माऊस, यापर्यंत ऑर्गॅनिझमचा जिनोम स्टडी झाला. This provided the researchers to study the gene function in these organisms. या पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे किंवा या पर्टिक्युलर जिनोम प्रोजेक्टमुळे काय झालं माहिती की कुठला जीन कुठलं कॅरेक्टर एक्सप्रेस करतो, ते कॅरेक्टर माझ्याकडे तो जीन एक्सप्रेस करत असेल तर तोच जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये तसाच आहे का आणि तेच कॅरेक्टर एक्सप्रेस करत आहे का, हे आपल्याला या पर्टिक्युलर प्रोजेक्ट म्हणून माहित झालं. The secret of our complexity may not lie in number of genes, but how we use them. Yes, this is the most important aspect regarding this particular genomics, that की आपल्याकडे किती जास्त नंबर मध्ये जीन्स प्रेझेंट आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, पण ते पर्टिक्युलर नंबर ऑफ जीन्स आपल्या बॉडीमध्ये आपण यूज कसे करतो, म्हणजे ते एक्सप्रेस कसे होतात, त्यांचे फंक्शन्स कसे इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट आहे. Thus, it lead to the understanding of gene structure and इट्स फंक्शन, की त्याच्यामुळे काय झालं की त्या पर्टिक्युलर जीनचं स्ट्रक्चर माहिती झालं, त्या पर्टिक्युलर जीनमुळे कोणतं फंक्शन एक्सप्रेस होते ते माहिती झालं. दिस इज द ऍस्पेक्ट ऑफ दिस पर्टिक्युलर जिनोमिक्स. द जिनोम स्टडी, की HGP तर ठीक आहे,
ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तर ठीक आहे, पण बाकीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये डेटा काय मिळाला? तर ॲक्च्युली दिस इज द जिनोम स्टडी. 4 कॉलममध्ये आपण ही इन्फॉर्मेशन इथे प्लेस केलेली आहे. एक आहे ऑर्गॅनिझम, 2 आहे क्रोमोझोम नंबर, 3 आहे जीन नंबर, एस्टिमेटेड जीन नंबर, 4 आहे एस्टिमेटेड बेस पेअर्स. For example, the organism is human. The scientific name of the human, it is Homo sapien. Chromosome number in this particular human is 46. It is a diploid chromosome number, and the gene number which is present in that particular human in one set of chromosome is 33,000, and base pairs are 3 million. So this is the database, or this is the information which is collected from the project. The another example, it is the mouse. The scientific name of that particular mouse, it is Mus musculus. The diploid chromosome number of this mouse, it is 40, and the gene number which is obtained from that particular genome project, it is 25,000, and there is presence of about 2.9 million base pairs in that particular mouse. The another information regarding this particular genomics is of fruit fly. The scientific name of that fruit fly, it is Drosophila melanogaster. The diploid chromosome number is 8. And observation is gene number in that particular fruit fly is 13,000. The base pairs, estimated base pairs are around 165 million. So this is the database which is collected from that particular genome project. Another example, it is of the plant. The name of the plant, it is Arabidopsis thaliana. The diploid chromosome number is 10. The estimated gene number which is present in this particular plant, it is 25,000, and the number of base pairs in that particular plant, it is 157 million. The another example is yeast. It is a unicellular fungus. The scientific name of that particular yeast, it is Saccharomyces cerevisiae. The diploid chromosome number in that particular yeast is 22. And observation is that in this particular yeast, the gene number is 6,000. The base pairs in that particular yeast is around 12 million. The another example is E. coli, Escherichia coli. It is the bacterium. The chromosome number being this particular bacterium, it is a prokaryote, it is single. Gene number which is found in that particular single chromosome, single circular chromosome, is 4,400, and estimated base pairs in that particular bacterium is 4.6 million. So from this particular data, we can say that that particular organisms or that specific or particular organisms are studied on their nucleotide base level and observed the finding that these particular organisms, they show that specific gene performs specific function and express the specific character, and this is only from, or this information is collected only from the study of that particular genome, which is nothing but it is called as genomics. So finally, what is genomics then? The branch of the biology which deals with the study of a genome is called as genomics. What is genome? The total number of genes present in one set or one haploid set of that particular chromosome, it is called as a genome. And what is gene? The gene, it is nothing but it is the structural and functional unit of the heredity. So this is the part that is called as genomics. The new part in the chapter is DNA fingerprinting. This is also called as DNA profiling. तर आपलं चॅप्टर सुरू आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्या चॅप्टरमधला हा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज DNA फिंगर प्रिंटिंग. ॲक्च्युली काय आहे DNA फिंगर प्रिंटिंग? मेकिंग एक्सरे ऑफ द DNA. मेकिंग एक्सरे ऑफ द DNA to find the similarity between two samples or two DNA. It is called as DNA fingerprinting. म्हणून the technique to identify a person with the help of DNA restriction analysis is called as DNA profiling or it is called as DNA fingerprinting. म्हणजे असं टेक्निक की ज्या पर्टिक्युलर टेक्निकनी DNA वरनं एखादा पर्सन फॉर एक्झाम्पल जर आपल्याला फाइंड करायचं असेल किंवा आयडेंटिफाय करायचं असेल तर दॅट पर्टिक्युलर फाइंडिंग और आयडेंटिफाइंग ऑफ अ पर्सन or a person with the help of DNA restriction enzymes. That particular process, it is called as a DNA fingerprinting. So the technique to identify a person with the help of DNA restriction analysis is called as
DNA profiling, or it is also called as DNA fingerprinting. The unique genetic makeup of an individual is called as fingerprint. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा जेनेटिक मेकअप हा युनिक आहे. म्हणजे इनडायरेक्टली या अर्थवर माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, जेनेटिकली दुसरा कोणीच नाही. मग माझ्या डीएनएचा तो फिंगरप्रिंट असेल किंवा मग त्याचा एक्सरे असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फिंगरप्रिंट. सो द युनिक जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल इट इज कॉल्ड ॲज फिंगरप्रिंट. इट वॉज गिवन बाय ब्रिटिश जेनेटिसिस्ट ॲलेक्स जेफ्री इन 1984. या पर्टिक्युलर डीएनए फिंगर प्रिंटिंगमध्ये सगळ्यात पहिलं पायोनियरिंग काम कोणी केलेलं असेल तर ॲलेक्स जेफ्री इन 1884. The technique of DNA fingerprinting is based on identification of nucleotide sequence present in the DNA. Yes, this is the main principle of this particular DNA fingerprinting, that the DNA, आता तुम्हाला माहिती आहे की DNA it is made up of number of repeating units, they are called as nucleotides. For example, the nucleotide of the adenine, nucleotide of the thymine, nucleotide of the guanine, nucleotide of the cytosine. तर या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, या न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये, त्या न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये त्या ऑर्गॅनिझम मध्ये किंवा त्या पर्सनसाठी युनिक असतो. सो द टेक्निक ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग इज बेस्ड ऑन द आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन द डीएनए. About 99.9% of nucleotide sequence in all persons is same. Yes, this is the main characteristic of this particular species, that around or about 99.9% of DNA it is the same in all the human which are present on this particular earth. या अर्थवरचे जेवढे ह्युमन आहे, या ह्युमन मध्ये 99.9% डीएनए सेम आहे. मग राहिलेला जेवढा डीएनए असेल तर तो वेगवेगळा आहे, आणि तो वेगळा असेल तर ती त्याची युनिक आयडेंटिटी आहे. Only some short sequences of nucleotides differ from person to person. These are 2200 base pairs and repeated several times, called as VNTR. The long form of VNTR is variable number of tandem repeats. इथे काय म्हटलेलं आहे की 99.9% डीएनए सगळ्यांचा सेम आहे, पण राहिलेला जो डीएनएचा सिक्वेन्स आहे किंवा डीएनए मधले न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे ते शॉर्ट सिक्वेन्सेस आहे, रिपीट होणारे सिक्वेन्सेस आहे त्या डीएनए मध्ये. त्याच डीएनए मध्ये समजा हा डीएनए असेल तर हा सिक्वेन्स इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे सेम सिक्वेन्स. मग असाच सिक्वेन्स फॉर एक्झाम्पल न्यूक्लियोटाइडचा, ज्या पर्टिक्युलर न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स मध्ये 22-100 बेस पेअर्स आहे. बेस पेअर्स तुम्हाला कळते, बेस पेअर म्हणजे एटी बेस पेअर, जीसी बेस पेअर. तर 2200 बेस पेअरचा असा सिक्वेन्स आहे की जो त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये, त्या ऑर्गॅनिझम मध्ये, त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मध्ये तो पर्टिक्युलर सिक्वेन्स पुन्हा 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 रिपीट होत असेल. तर असा सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स किती वेळा रिपीट झाला, कसा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, ही गोष्ट दुसऱ्या ह्युमन मध्ये किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये, इंडिव्हिज्युअल मध्ये नाही राहणार. सच पर्टिक्युलर सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड which are present in DNA, which are variable in number, which are repeated in nature, they are called as a VNTR, that is called as a variable number tandem repeats. And the principle of this particular variable number tandem repeats is the basic principle of this particular thing, that is called as the DNA fingerprinting. So only some short sequences of nucleotides differ from person to person. These are 2200 base pairs and repeated several times, called as VNTRs. The length of region of DNA having VNTRs is different in each individual, and hence it is the key factor in DNA profiling. मी आता तेव्हाच तेच म्हटलंय की हा जो पर्टिक्युलर VNTRचा सिक्वेन्स आहे, फॉर एक्झाम्पल हा डीएनए आहे, हा पर्टिक्युलर VNTR आहे, हा पर्टिक्युलर VNTR आहे, या पर्टिक्युलर VNTR मध्ये किती नायट्रोजिनस बेसिसचे बेस पेअर्स आहे, म्हणजे किती न्यूक्लियोटाइडचे बेस पेअर्स आहे, हे त्या इंडिव्हिज्युअल मध्ये युनिक आहे, हे दुसरीकडे दिसणारच नाही. दॅट्स वाय याचा जर मी आता या डीएनएचा मी जर एक्सरे घेतला तर इनडायरेक्टली तो एक्सरे त्या पर्टिक्युलर डीएनएचा त्या इंडिव्हिज्युअलसाठी युनिक राहील. द स्टेप्स इन द डीएनए फिंगर प्रिंटिंग आर, किंवा डीएनए फिंगर प्रिंटिंग करायचं जर असेल तर इनडायरेक्टली ॲलेक्स जेफ्रीने आपल्याला याची स्टेप्स सांगितली, मेथडॉलॉजी सांगितली. द मेथडॉलॉजी which involve in this particular DNA fingerprinting are the various steps are: the first, it is called as isolation of the DNA, second it is called as restriction digestion, third it is called as gel electrophoresis, fourth it is called as southern blotting,
The fifth, it is called as selection of DNA probe. The sixth it is called as a hybridization, and the seventh it is called as the photography. या डायग्राम मधून सगळी आयडिया क्लिअर होईल. सगळ्यात पहिल्यांदा त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं ब्लड किंवा सिमेन किंवा एखादा सेल किंवा टिश्यू आहे तो पर्टिक्युलरली मिळालेला आहे. दॅट पर्टिक्युलर थिंग, सेल ऑर टिश्यू, इट इज कॉल्ड एज सॅम्पल. त्या सॅम्पल मधल्या सेल मधून डीएनए आयसोलेट केलेला आहे. दॅट इज द फर्स्ट स्टेप. इट इज कॉल्ड एज आयसोलेशन ऑफ द डीएनए. हा डीएनए, पण हा डीएनए कसा आहे, लॉंग आहे. त्याच्यामुळे एवढ्या लॉंग डीएनएचा आपल्याला एक्सरे काढता येणार नाही, मिळवता येणार नाही. म्हणून दिस पर्टिक्युलर डीएनए विच इज आयसोलेटेड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सेल, इट इज टू बी ब्रोकन. It is to be cut with the help of cutting enzyme, genetic scissor, genetic knife, that is called as the restriction enzyme, that is called as the restriction endonuclease enzyme. म्हणून हा पर्टिक्युलर डीएनए त्या सेल मधून जर मिळाला असेल तर with the help of restriction endonuclease enzyme, this particular DNA, it is cut into pieces, and this particular pieces now they are called as the DNA fragments. These are called as DNA fragments. मग आता हे DNA फ्रॅगमेंट जर असेल तर या पर्टिक्युलर DNA फ्रॅगमेंट्सची लेंथ कमी जास्त आहे, पण हे आपल्याला लेंथ वाईज अरेंज करून पाहिजे. म्हणून ऑल दिस पर्टिक्युलर DNA फ्रॅगमेंट्स दे आर टू बी केप्ट इन जेल, that is called as agarose gel. That is called as agarose gel. And when that particular segments of the DNA, they are kept in that particular agarose gel, and electricity current or electric influence is given. The observation is, being DNA is negatively charged. Being DNA, it is a negatively charged, it move towards the positive pole. म्हणजे इनडायरेक्टली हे जे डीएनए सेगमेंट्स आहे हे जर आपण जेल मध्ये, अगारोज जेल मध्ये जर ऍड केले, करंट जर पास केला तर डीएनए आपला निगेटिव्हली चार्ज असतो, कोणताही डीएनए. आणि निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे, करंट फ्लो झाल्यामुळे तो आता पॉझिटिव्ह पोलकडे मूव्ह होईल, पण ॲज पर लेंथ. शॉर्टर सेगमेंट असेल, फ्रॅगमेंट असेल तर तो पटकन मूव्ह होईल. त्याच्यापेक्षा लॉंग असेल तर त्याच्या मागे मूव्ह होईल, त्याच्यापेक्षा लॉंग असेल तर त्याच्या मागे मूव्ह होईल. सो ड्यू टू दिस जेल इलेक्ट्रोफोरेसिस, there is arrangement of this particular DNA in the gel as per length. That is called as a gel electrophoresis. मग जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये आपल्याला हे डीएनए सेपरेट करून मिळाले, पण डीएनए कसे आहे, सगळं डबल स्टँडर्ड डीएनए. डीएनए कसे आहे, डबल स्टँडर्ड आहे. त्याच्यामुळे या पर्टिक्युलर डबल स्टँडर्ड डीएनएला अल्कली यूज करून सिंगल स्टँडर्ड डीएनए मध्ये कन्वर्ट करतात. दॅट इज एसएसडीएनए. अँड व्हेन दॅट पर्टिक्युलर डीएनएज आर converted from dsDNA to ssDNA, then they are transferred to the paper, that is called as the nitrocellulose paper. And that particular method of keeping this particular single stranded DNA on nitrocellulose paper, that is called as blotting. This technique, it was discovered by Southern. Hence that particular method or step, it is called as the Southern blotting. मग सदर्न ब्लॉटिंग जर झालेलं असेल तर इनडायरेक्टली पुढे स्टेप आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन. मग हायब्रिडायझेशन कशासोबत करायचं तर ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल एक डीएनए तुम्हाला मिळालेला आहे, त्या पर्टिक्युलर डीएनएचा एक्सरे आपल्याला काढायचा आहे, पण तो पर्टिक्युलर डीएनए आयडेंटिफाय करायसाठी एक नवीन डीएनए आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोब डीएनए, दॅट इज मेड फ्रॉम सी डीएनए, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी डीएनए. मग त्या कॉम्प्लिमेंटरी डीएनए पासून जर हा डीएनए मिळाला, ज्याला आपण प्रोब डीएनए म्हणतो, त्याला रेडिओ ऍक्टिव्ह करतात. अँड दॅट रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए विच इज कॉल्ड ॲज अ प्रोब इन दिस पर्टिक्युलर टेक्निक, इट इज टू बी केप्ट ऑन दॅट पर्टिक्युलर nitrocellulose paper, so that if two DNAs are same, then this particular two DNA show pairing, and that is called as a hybridization. That is called as hybridization. म्हणजे सॅम्पल मधला डीएनए सिंगल स्टँडर्ड आणि प्रोब डीएनए हा पण सिंगल स्टँडर्ड जर हायब्रिडाइज होत असेल, म्हणजे ए पेअर होत असेल टी सोबत, जी पेअर होत असेल सी सोबत, इनडायरेक्टली दॅट स्टेप ऑफ दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ कीपिंग probe DNA on the sample DNA, the probe ssDNA on the sample ssDNA, that is called as a hybridization. And if hybridization takes place, that particular nitrocellulose paper is exposed to X-ray, and the film which is obtained from exposure of that particular DNA with the help of X-ray, that is called as a fingerprint. आता सपोज फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर डीएनए ओल्ड आहे, सॅम्पल आहे, सिंगल स्टँडर्ड. प्रोब डीएनए फॉर एक्झाम्पल तो पण सिंगल स्टँडर्ड आहे, आणि दोन्ही एकाच पर्सनची जर असेल तर इनडायरेक्टली
दोनही डीएनए एकमेकांसोबत पेअर होईल आणि एक्सरे मध्ये ते पेअरिंग आपल्याला बँड्सच्या फॉर्म मध्ये दिसेल. जर खूप सारे बँड्स दिसत असेल, मॅक्झिमम बँड्स दिसत असेल, तर इनडायरेक्टली टू डीएनए दे आर ऑफ द सेम पर्सन अँड दॅट इज नाउ कॉल्ड ॲज अ fingerprint. That is now called as fingerprint. So the various steps which are involved in this particular DNA fingerprinting are, the first it is called as isolation of DNA. बघा, in this the DNA is isolated from cell tissue of the body. For example, it is obtained from blood, it is obtained from semen, it is obtained from root hair, it is obtained from skin, etc. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्या स्टेप मध्ये काय झालेलं आहे की त्या सेल किंवा टिश्यू मधून DNA आयसोलेट केला. सेकंड, restriction digestion. In this, isolated DNA is cut into pieces with the help of restriction endonuclease enzyme. This process is called as RFLP. की हा डीएनए मिळालेला असेल तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम यूज करून त्या पर्टिक्युलर डीएनए चे पीसेस होत असेल, फ्रॅगमेंट्स होत असेल, तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज RFLP. दॅट इज कॉल्ड एज रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. द थर्ड स्टेप इट इज कॉल्ड एज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. फर्स्ट मध्ये काय केलं, डीएनए आयसोलेट केला सेल मधून. सेकंड मध्ये काय केलं, जो डीएनए मिळाला तो आपण काय केला, कट केला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम यूज करून. थर्ड स्टेप इट इज कॉल्ड एज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. In this, the DNA fragments are taken on agarose gel where negatively charged DNA move to positive pole due to electric influence. This results in formation of bands. The dsDNA splits into ssDNA by alkali treatment. म्हणजे इनडायरेक्टली या थर्ड स्टेप मध्ये काय केलं की हे पर्टिक्युलर डीएनए असेल तर अगारोज जेल मध्ये घेतले. त्या अगारोज जेल मध्ये डीएनए ऍड केल्यानंतर मी आता सांगितलं की डीएनए हा निगेटिव्हली चार्ज असतो. करंट पास केल्यानंतर ते निगेटिव्हली चार्ज डीएनए पॉझिटिव्ह पोलकडे मूव्ह होतात ॲज पर लेंथ. पण ते डीएनए सगळे जे मूव्ह झालेले आहे ते सगळे डबल स्टँडर्ड आहे, ते आपल्याला सिंगल स्टँडर्ड पाहिजे. म्हणून विथ द हेल्प ऑफ ट्रीटमेंट ऑफ अल्कली this particular dsDNA, double stranded DNA, they are converted into ssDNA in agarose gel. The fourth step it is called as southern blotting. In this, the separated DNA fragments are transferred to nylon membrane on gel and soaking them with filter paper overnight. आता या पर्टिक्युलर सदर ब्लॉटिंग मध्ये काय केलेलं आहे की ह्या पर्टिक्युलर डीएनए या अगारोज जेल मध्ये जे प्रेझेंट आहे ते सिंगल स्टँडर्ड आहे. पण त्या सिंगल स्टँडर्ड डीएनएला आता नायट्रोसेल्युलोज पेपरवर घेतल्यानंतर ब्लॉट करायचं आहे. ओव्हरनाईट त्या पर्टिक्युलर ब्लॉटिंगच्या प्रोसेसला लागेल, म्हणजे रात्रभर लागेल. आणि असं जर रात्रभर लागलेलं असेल तर डायरेक्टली तो नायट्रोसेल्युलोज पेपर त्याच्यानंतर वॉश करतात. सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. इन दिस अ नोन सिक्वेन्स ऑफ ssDNA इज प्रिपेअर्ड. इन दिस द नोन सिक्वेन्स ऑफ ssDNA इज प्रिपेअर्ड. इट इज ऑब्टेन्ड और प्रिपेयर्ड फ्रॉम cDNA. की तो पर्टिक्युलर नोन सिक्वेन्स जो आहे डीएनएचा तो cDNA म्हणजे कॉम्प्लिमेंटरी डीएनए पासून मिळवतात. तो सिंगल स्टँडर्ड असतो. द डीएनए प्रोब इज लेबल्ड विथ रेडिओ आयसोटोप. द नेक्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज हायब्रिडायझेशन. का हायब्रिडायझेशन, कारण सॅम्पल मध्ये डीएनए ssDNA आहे, प्रोब डीएनए हा पण ssDNA आहे. हे दोन्ही सारखे आहे की नाही हे पाहायसाठी आपल्याला त्यांना मॅच करावं लागेल, पेअर करावं लागेल. दॅट इज कॉल्ड एज हायब्रिडायझेशन. सो इन दिस द प्रोब डीएनए इज ॲडेड टू द नायट्रोसेल्युलोज पेपर कंटेनिंग होस्ट डीएनए म्हणजे सॅम्पल डीएनए. द प्रोब डीएनए पेअर्स with the host DNA. As a result, DNA hybrids are formed on nitrocellulose paper. Remaining ssDNA on paper are washed out. म्हणजे इनडायरेक्टली या हायब्रिडायझेशन मध्ये काय झालं की जो होस्ट डीएनए आहे म्हणजे सॅम्पल डीएनए आहे तो सिंगल स्टँडर्ड डीएनए आहे, प्रोब डीएनए आहे तो पण सिंगल स्टँडर्ड आहे. हे अलाउ करतात हायब्रिडायझेशन. अँड इफ दिस पर्टिक्युलर हायब्रिडायझेशन टेक्स प्लेस, आता काहींचं हायब्रिडायझेशन होईल, काहींचं हायब्रिडायझेशन होणार नाही. त्याच्यामुळे एक्सेस जर डीएनए असेल तर दॅट इज टू बी वॉश्ड ऑफ. Another seventh step it is called as the photography. The nitrocellulose paper is photographed on X-ray film by autoradiography. The film is analyzed to determine the presence of hybrid DNA. म्हणजे या लास्ट स्टेप मध्ये काय केलं की त्या नायट्रोसेल्युलोज पेपरवर होस्ट डीएनए म्हणजे सॅम्पल डीएनए आहे सिंगल स्टँडर्ड, प्रोब डीएनए आहे तो पण सिंगल स्टँडर्ड. हे जर दोन्ही डीएनए एकाच सॅम्पलचे एकाच इंडिव्हिज्युअलचे जर असेल तर ते मॅच होईल, हायब्रिडाइज होईल. जितक्या जास्त क्वांटिटीमध्ये हायब्रिड असेल, हायब्रिड डीएनए तयार झालेला असेल, दॅट इज द इंडिकेशन दॅट टू डीएनएज आर ऑफ द सेम इंडिव्हिज्युअल ऑर द सेम ऑर्गॅनिझम. सो द फिल्म इज अनालाइज टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ हायब्रिड डीएनए. अप्लिकेशन्स ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग का
की बा या DNA फिंगरप्रिंटिंगचा रोल काय, इम्पॉर्टन्स काय. नंबर 1, इन फोरेन्सिक सायन्स इट हेल्प्स टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ रेप अँड मर्डर केसेस. की रेप केसेस आहे, मर्डर केसेस आहे, या केसेसमध्ये फॉर एक्झाम्पल एखादा इंडिव्हिज्युअल आहे, तो जर मर्डर करून पळून गेलेला असेल, पण त्याचा कुठला बॉडीचा पार्ट म्हणजे रूट हेअर आहे किंवा मग स्किनचा पार्ट आहे, तो जर तिथे राहून गेलेला असेल आणि फोरेन्सिक डिपार्टमेंटनी तो जर कलेक्ट केलेला असेल आणि प्रिझर्व केलेला असेल आणि त्याचा एक्सरे काढून ठेवलेला असेल, म्हणजे फिंगरप्रिंट करून ठेवलेला असेल, तोच मर्डरर पुढे काही दिवसानंतर सापडला असेल, पण तो जर ॲग्री करत नसेल, तर इनडायरेक्टली आताच्या आणि नंतरच्या दोघांच्याही सॅम्पलचं जर हायब्रिडायझेशन म्हणजे DNA फिंगरप्रिंट करून पाहिलं, हायब्रिड DNA जर जास्त क्वांटिटीमध्ये मिळाले, तर दॅट पर्टिक्युलर पर्सन इट इज identified as a victim of both these particular cases, the old and the new one. Second, it is used to find out biological father or mother or both of child in disputed parentage. की डिस्प्युटेड पॅरेंटहुड जनरली फॉर एक्झाम्पल काही ऑब्झर्वेशनमध्ये येते, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर नवीन चाइल्डची मदर फादर सपोज फॉर एक्झाम्पल ॲग्री करत नसेल की आम्ही त्याचे पॅरेंट्स नाही आहे, तर विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर DNA फिंगरप्रिंटिंग वी कॅन कम टू द कन्क्लुजन, वी कॅन जज that particular child it belongs to that particular father or belongs to that particular mother or belongs to both. Third, it is used in pedigree analysis in cats, dogs, horses and human. ही पण एक इम्पॉर्टंट अप्लिकेशन आहे या पर्टिक्युलर DNA फिंगरप्रिंटिंगचं, दॅट इज द पेडिग्री अनालिसिस. पेडिग्री अनालिसिस मीन्स हिस्ट्री अनालिसिस, की तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल डॉग्स आहे, कॅट्स आहे, फॉर एक्झाम्पल त्याचे अँसिस्टर कोण 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 होते, हे जर अनालाइज करायचं असेल तर दॅट अनालिसिस इट इज कॉल्ड ॲज अ पेडिग्री अनालिसिस. अँड दिस पर्टिक्युलर पेडिग्री अनालिसिस अगेन इट इज done with the help of this particular technique. That technique it is called as a DNA fingerprinting. So making X-ray of DNA and identifying the similarity between the two DNAs, that particular technique, the modern technique, which was discovered by Alex Jeffrey in 1984, it is called as the DNA fingerprinting. And in India, this particular technique it was used by लालजी सिंग, डॉक्टर लालजी सिंग या सायंटिस्टनी इंडियामध्ये हे पर्टिक्युलर DNA फिंगरप्रिंटिंगचं वर्क जर असेल तर पुढे कंटिन्यू केलं. नाव दॅट्स वाय दॅट पर्टिक्युलर डॉक्टर लालजी सिंग इज नाव कॉल्ड ॲज फादर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इन इंडिया. So this is the part that is called as DNA fingerprinting.